काय मदत होऊ शकते केंद्र सरकारकडून? काय आता या विषयावर मी अनेकदा लेख लिहून झालाय, बोलून झालाय, मुलाखती आहे, याचे काही लाभ आहेत. परंतु प्रत्यक्षामध्ये आता वास्तव हे आहे की संस्कृतला 262 कोटी दिले केंद्राने अभिजात दर्जा मिळाल्यावर, आणि इतर सगळ्या भाषांना मिळून फक्त 64 कोटी दिले. त्याविरुद्ध मोठा असंतोष सगळ्या अभिजात भाषेचा दर्जा लाभलेल्या इतर 6 भाषांमध्ये आहे. बरोबर. पण हे पुढची लढाई आहे, ही आपण पुढे लढत राहू. आपल्या भाषेला असलेले अभिजात दर्जाचे जे लाभ आहेत ते जर आपल्याला मिळाले नाही तर त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा दबाव वाढवतच राहावा लागणार आहे. म्हणजे आपण आता दर्जा मिळाला म्हणून हातात हात देऊन बसण्याचा अर्थ नाही, त्याचे लाभही आपल्याला मिळाले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला संघर्ष सुरूच ठेवावा लागणार आहे. धन्यवाद सर. आपल्यासोबत होते श्रीपाद जोशी आणि त्यांनी आपल्याला या विषयावरती मराठी भाषेला जो केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यावरती त्यांची सविस्तर प्रतिक्रिया दिली. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत जोशी लक्ष्मीकांत देशमुख आपल्या समवेत फोनवरून आपल्या संपर्कात आहे. सर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय आणि या संदर्भात आत्ताच निर्णय झालाय, या निर्णयानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया म्हणजे अत्यंत आनंद वाटला, कारण ज्यासाठी आम्ही गेले 8-10 वर्ष सर्व मराठी साहित्यिक प्रयत्न करत होतो त्याला आज यश मिळालेलं आहे. खरं तर ह्याला खूप बराच उशीर झालेला आहे, पण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणून आम्ही ह्याचं स्वागत करतो होतं. परंतु महत्वाचा मुद्दा म्हणजे अभिजात भाषा दर्जा मिळाल्यामुळे सगळं काम संपत ही सुरुवात आहे. हो, बरोबर. केंद्र शासनानं अभिजात भाषा मंजूर दर्जा देताना काही सवलती दिल्या होत्या, काही निर्णय घेतले होते. ह्या भाषेचं संशोधन व्हावं, एक सेंटर ऑफ एक्सलन्स तयार व्हावं आणि सगळ्या भारतामधले जे विविध विद्यापीठामध्ये त्या भाषेचा अभ्यासाचा एक सेंटर किंवा चेअर निर्माण करावी, या दृष्टीनं फारसं आता पण काम झालं इतर भाषेबद्दल ह्यापूर्वी ज्यांना दर्जा मिळाला होता त्याकडे केंद्राने लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी